नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल चंदने. मी संभाजीनगरचा. पुण्यावरून शेतीच्या कामासाठी गावाकडे गेलो होतो. तर ऊस लागवडीचं काम होतं. एमपीचं लेबर आलेलं होतं. तर त्या लेबरसोबत काही कॉन्व्हर्सेशन झालं त्यांच्या घरातल्या मुख्य माणसासोबत. तर त्यांना मजुरीमध्ये काय अडचणी येतात किंवा मग बाबा राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहे, शेतीची काय अवस्था आहे, त्यानंतर त्याचं धर्मावरती काय मत आहे, त्यांच्या पोरांच्या शिक्षणाविषयी त्याच्या काय अपेक्षा आहे. त्याला मी हे पण विचारलं की राहुल गांधी की मोदी, तर त्यांनी त्याविषयी पण उत्तर दिलं. अगोदर मोदींवरती पण भरोसा ठेवला होता. ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि याच व्हिडिओमध्ये माझंवालं मग शेतकऱ्याची खरी अवस्था काय आहे गावाकडे आणि मजुराची पण अवस्था काय आहे याविषयी मी काही भाष्य केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघावा व तुमच्या जवळच्या लोकांना तो शेअर पण करावा. तर व्हिडिओ तुम्ही पुढे पूर्ण बघा. तुमच्या गावाचं नाव काय? तुम्हारे गाव का नाम क्या है? शेंदवा, मध्य प्रदेश में। और तुम कितने दिन इधर रहते हो अभी? एक दो महीना, उसके बाद फिर चले जाते। और फिर कब आते? फिर इसी सीजन में आते या कपास चुनने आते? ना। कपास को भी आते? हाँ, कांदा कापने भी आते? ओ लाला, मोदी की राहुल गांधी? कौन आएगा? मोदी आएगा वापस। नहीं, तुमको कौन पसंद है? वो तो इस साल राहुल गांधी पसंद है। राहुल गांधी? अरे वाह, मतलब राहुल गांधी पहुंच गया है ना तुम तक। तो लाला बोले तो किसको बोल रहे? हाँ हाँ अरे छोटे लगा रहा है। हाँ देखो अब ये लगा हाँ है। यहाँ तक आएगा। हाँ यहाँ तक। हाँ तो फिर इतना छोड़ दो, हाँ, 4 उंगली। है ना? बराबर। बराबर। हाँ ठीक है। नाच दिया, मतलब वो बोल दिया उसको नाचने को, इजराइल का आदमी हाँ आ गया। ट्रम्प को खुश करने के लिए, तो उसने नाच दिया, अपनी इज्जत गवा दी अपने भारत देश की। हाँ ना। हाँ, हर जगह पे धर्म धर्म बचाना है और उनके बच्चे नहीं बचा रहे, हमारे गरीबों के बच्चे बचाएंगे धर्म। धर्म के नाम पे ऐसा भरम खड़ा कर दिया कि बाबा सारा देश को भुगतना पड़ रहा है। भुगतना पड़ रहा है। अभी अभी देखो तुम्हारे ये लड़के लड़कियां छोटे छोटे बराबर नहीं, तो बाबा इनको अगर फ्री में एजुकेशन होता, पैसा नहीं लगता, तो इनको स्कूल में भेजते ना तुम, सही है ना। उधर रखते। और पैसा इतना बढ़ा दिया स्कूल का कि बाबा फ्री में स्कूल ही नहीं है। एक अपन खा के कमा के खाते हैं कि इनको पढ़ाते? पढ़ाते, बराबर है ना। फिर वही बात आ गई ना पूरी। ऐसा ये इतनी 2 लाइन का थोड़ा है ना, बड़ा बड़ा तोड़ा था इन्होंने पहले कल शाम को। दन 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 कोयता चला दिए। वो कैसा 1 साल का पीक होता ना, उतना कुछ टेंशन नहीं, हाँ ना। पर वो 3 साल चला जाता है, ऐसा है। चलाते हैं। ये पानी आ गया इधर, मिल गया वाला क्या? थोड़ी वाल कम करते क्या? हाँ करते ना। थोड़ा पानी ज्यादा हो गया। हाँ ज्यादा हो गया, वो धीरे धीरे चालना हो ना। हे लहान पोरं यांच्यासोबत, तर त्यांना मी विचारलं की बाबा शिक्षणाचं काय यांच्या, तर यांना राहुल गांधीकडून शेवटची होप आहे. यांनी मोदीवर पण विश्वास ठेवला होता, पण ते म्हणत्या मोदी सिर्फ बाता करता है, वो कुछ नहीं कर सकेगा. तर मला असं वाटतं की राहुल गांधी पण चांगल्या पद्धतीने ग्रासरूटला जात आहे, परंतु अजून जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येक स्टेट वाईज लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांचं विजन घेऊन. आता हे पोरांचं शिक्षणाचं काय, हे घरदार सोडून इथं आलेले असतात. शेतीचं काम मजूर असो की शेतकरी असो, हे दोघांनाही इतकं तुटपुंज झालं आहे सध्याच्या महागाईच्या काळामध्ये. काय होतं, एवढी मेहनत करून शेतकरी पिकवतो आणि त्याच्यानंतर त्याच्यातून मिळणारा जो आउटकम आहे, त्याच्यातून मिळणारं जे उत्पादन आहे ते इतकं तुटपुंज असतं, त्याचा भाव नसतो, काही नसतो. त्याच्यामुळे काय होतं, जो पैसा त्याच्यामध्ये लावला जातो शेती उत्पादनासाठी तो निघतो आणि थोडाफार फक्त ज्यावेळेस पीक विकून येतो त्या टायमाचा पैसा, आणि बाकी गोष्टी मग अगोदरचं आणलेलं समजा खत असेल, औषध फवारणी असेल, याच्यासाठीचा जो खर्च केला जातो तो वजा करून शेतकऱ्याकडे अतिशय तुटपुंज्या गोष्टी उरल्या जातात. आणि तीच गोष्ट ह्या मजुराची पण आहे. हे मजूर येतात, यांच्या पण घराच्या अडचणी त्याच आहे ज्या शेतकऱ्याच्या घरच्या अडचणी. फक्त असं आहे, शेतकरी द मालक असतो, त्याच्यामुळे असं वाटत असतं की शेतकऱ्याकडे खूप काही आहे. बाकी काही असा रिव्होल्युशनरी असा फायदा होताना दिसत येत नाही. शेती ही खूप स्लो, हळूहळू जसं आयुष्यात आपण मरणाकडे वाटचाल करत असतो, तशा पद्धतीचे शेतीच्या उत्पादनातून मिळणारा आउटकम आहे.
म्हणून लोकांचा कल नोकऱ्यांकडे झुकलेला दिसून येतो मोठ्या प्रमाणावर. परंतु नोकऱ्यांमध्येही नोकऱ्या, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे, नोकऱ्या भेटत नाही. अशा टायमाला खूप विचार करावा लागतो. खूप कॉम्पिटिशन वाढलेली आहे, मेहनत मोठ्या प्रमाणावर करत असते आणि शेवटी तुम्ही लागले तर खूप त्या यशाचा ढिंडोरा पिटावला जातो आणि मोठ्या लोकांचे मग मोठे प्रॉब्लेम सुरू होतात. तसं पाहायला गेलं तर सुखी कोणीच नाही आजच्या घडीला, परंतु फक्त हे सोशल स्टेटसमध्ये सेलिब्रेट केल्या जातात काही गोष्टी. परंतु याच्यावरची पायरी चढल्यानंतर त्या पायरीवरचे प्रॉब्लेम वेगळे, त्याच्यावरची पायरी चढल्यानंतर त्या पायरीवरचे प्रॉब्लेम वेगळे. प्रॉब्लेम हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. सर्वायवल हा प्रत्येकाला करावा लागणार आहे. फक्त असं आहे, काही कमी याच्यामध्ये खुश राहायचं शिकून घेतात, समाधानी व्हायचं शिकून घेतात आणि काहींच्या इच्छा आणि अपेक्षा इतक्या मोठ्या असतात की मग त्यांना ती हाव आवरता येत नाही आणि मग ते कुत्र्यासारखे फक्त पळत असतात आणि शेवटी हाती खूप थोडं लागतं, परंतु आयुष्यभर त्यांना शांती सुकून नसतो.